श्रावण महिना सुरू झाला की आपण सत्यनारायणाची पूजा करतोच। या पूजेसाठी शिरा हा हवाच। हाच शिरा पारंपरिक पद्धतीने कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, आऊचा खाऊ या YouTube चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला आऊच्या काही टिप्स आणि ट्रिक्स सह रेसिपी कशी करायची हे सांगणार आहे। चला तर रेसिपी बघूया। हा शिरा करण्यासाठी प्रत्येक इन्ग्रेडियंट हा 1.25 या पटीत घ्यायचा असतो। आपण घेणार आहोत 125 ग्रॅम रवा, 125 ग्रॅम साखर, 125 ग्रॅम तूप। आता हे जे आपण सगळे इन्ग्रेडियंट्स 125 ग्रॅम असं वजनी मोजून घेतले ते मी तुम्हाला भांड्याने मोजून दाखवणार आहे, कारण त्यानुसार आपल्याला दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचं। आपण एकाच भांड्याने सगळ्या वस्तू जर मोजून घ्यायच्या म्हणलं 125 ग्रॅम, तर हा रवा जो आहे तो 1 भांड होतो, साखर जी आहे ती पाऊण भांड होती आणि तूप जे आहे ते पण 1 भांड्याला थोडंसं कमी असं होतं। 1.25 भांड दूध, 1.25 भांड पाणी, यामध्ये जे केळ घालायचे ते पण 1.25 असं घ्यायचे। त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे। सुरुवातीला मी त्यात फक्त 1 चमचा तूप घालणार आहे आणि ह्यामध्ये साधारण नैवेद्याची 1 वाटी म्हणजे 10 ते 15 बदाम आणि तेवढेच काजू हे थोडेसे परतून घेणार आहे, त्यामुळे ते क्रंची होतात। याचा रंग बदलायला लागलेला आहे। आता मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते। आता मी पुन्हा ह्यामध्ये तूप घालते, साधारण 2 चमचे। म्हणजे आपण जे तूप घेतले त्यातलं सगळंच वापरायचे, पण एकदम नाही वापरायचे। पहिली टीप लक्षात ठेवा, तूप गरम झालं की त्यामध्ये आपण हा रवा घालणार आहे भाजण्यासाठी। रवा भाजताना कायम तूप घालूनच रवा भाजायचा, म्हणजे शिरा जो आहे तो मऊ राहतो। कोरडा रवा भाजून घेतला तर गार झाल्यानंतर शिरा थोडासा कडक लागतो। शिरा कायम मऊ राहण्यासाठी तूप घालूनच रवा भाजायचा आहे। या शिऱ्याचं टेक्स्चर मऊ होण्यासाठी आणि स्वाद वाढण्यासाठी आपण ह्यामध्ये केळ घालणार आहोत। आता रवा अर्धा भाजून झालेला आहे, ह्यानंतर आपण केळ घालायचे, आधीपासून केळ घालायचं नाही। आधीपासून केळ का घालायचं नाही ते पण सांगते मी तुम्हाला। रवा भाजायला सुरुवात केल्या जर तुम्ही केळ ह्यामध्ये घातलं तर रवा नीट भाजला जात नाही आणि मग शिरा असा कच्चा कच्चा लागतो। आता मी पुन्हा यामध्ये 1 चमचा एवढं तूप घालणार आहे। दुसऱ्या गॅसवर मी दूध आणि पाणी असं उकळत ठेवलेलं आहे। पुढची महत्वाची टीप, हे जे आपण दूध गरम केलंय त्यामध्ये 1 चमचा एवढं तूप घालायचंय। रवा आपल्याला गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचा आहे, त्यामुळं काय होतं, शिऱ्याचा रंगही छान येतो, त्याचं टेक्स्चर पण छान येतं आणि खमंग होतं। रवा आपला छान भाजून झालाय। मी आता गॅस बंद करणार आहे आणि मग त्यामध्ये दूध घालणार आहे। त्याचं कारण पण मी तुम्हाला नंतर सांगते। आपण गॅस चालू ठेवून जर आपण ह्याच्यावर दूध घातलं तर काय होतं, रवा गरम असतो, दूध पण गरम असतं
ते आपल्या अंगावर उडू शकतं, म्हणून गॅस बंद करायचा आणि मग दूध घालायचं, म्हणजे चेहऱ्यावर तुमच्या उडणार नाही. आता मी पुन्हा गॅस चालू करणार आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढणार आहे. अशी छान वाफ आलेली आहे. झाकण ठेवल्यानंतर 1 मिनिटांनी एकदा झाकण काढून हलवून घ्यायचंय आणि पुन्हा झाकण ठेवायचंय 1 मिनिटासाठी. असं टोटल 2 मिनिट आपण झाकण ठेवून वाफ काढली. आता यामध्ये तळून ठेवलेले ड्रायफ्रुट्स घालणार आहोत आणि आपण मोजून घेतलेली ही जी साखर आहे 125 ग्रॅम, ही पण घालणार आहोत. साखर घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय. यामध्ये घालणार आहे बेदाणे, साधारण 25-30 घालायचे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण केलं तरी चालेल. हे पाता नीट बघितलं तर ह्याला असं तुम्हाला तूप जास्ती वाटतंय. आपण जे मोजून घेतलेलं तूप होतं त्यातलं तूप अजून शिल्लक आहे 1/2 चमचा, ते पण आपण यात घालणार आहे. हे सगळ्यात शेवटी जे आपण तूप घालतो की नाही, ह्याच्यामुळं काय होतं, शिरा अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा मऊ लुसलुशीत राहतो. ही महत्वाची टीप लक्षात ठेवा. आता मी गॅस बंद करते. आपला हा शिरा तयार आहे. सर्विंग बाउल मध्ये काढून घेणार आहे. गोडाचा पदार्थ म्हणलं की वेलची जायफळ पूड ही घालायलाच हवी. त्याच्यामुळे स्वाद पण छान येतो आणि सुगंध पण छान लागतो. पण मी मुद्दाम गॅस बंद केल्यावर वेलची जायफळ पूड घातलीये, त्यामुळं काय होतं, त्याचा सुगंध पदार्थाला टिकून राहतो. गॅस चालू असताना तुम्ही वेलची जायफळ पूड घातली तर सुगंध तितकासा टिकून राहत नाही, वाफेबरोबर तो निघून जातो. हा आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. देवाला नैवेद्य जेव्हा दाखवणार आहे तेव्हा त्याच्यावर आपण तुळशी पत्र ठेवणार आहोत.